नाशिकला पावसाचा अलर्ट. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. गंगापूर धरणातून 1659 क्युसेक वेगाने विसर्ग. नाशिकमधील गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ. अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात. अक्कलकोट तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. बोरी उमरगे पुलावरून दुचाकी स्वाराचा जीवघेणा प्रवास. नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान. संत्रा आणि मोसंबी बागेचं मोठं नुकसान. पुण्यात घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा. पुणे, सातारा, कोल्हापूरला आज ऑरेंज अलर्ट. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता. सोलापुरात मुसळधार पावसाला सुरुवात. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. सातारा जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग. माण, खटाव तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ज्वारी, बाजरी, कांदा पिकांचं नुकसान. बीड जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले. अंबाबाईच्या पालखीला भाविकांची झुंबड. कोल्हापुरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी. नवरात्रीत अंबाबाईच्या पालखीला भाविकांची रेक. बार्शीत एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांची आत्महत्या. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या. 2 शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.